चला, आजचा माझा माहेरातला दुसरा दिवस. सकाळी सकाळी उठलं, लवकर आवरलं आणि आज आम्ही निघालो संभाजीनगरला. कारण 2-3 वेळेस आलो तेव्हापासून आम्हाला जायचं होतं तिथं सिद्धार्थ गार्डनला. पण जेव्हा आपण जायचं त्यावेळेस एक वेळेस तर आम्ही जाऊन तिथपर्यंत परत आलो, कारण मंगळवार होता. मंगळवारी बंद असतं तिथं, काही नसतं मंगळवारी. फक्त बाहेरचे खेळणे खेळू देतात, आतले प्राणी वगैरे बघायला ते आत सोडत नाहीत. असं 2-3 वेळेस झालं की आम्ही जेव्हा पण जायचो तो त्यावेळेस मंगळवारच असायचा. पण ह्यावेळेस लकीली आम्हाला जायला मिळालं. आणि खूप दिवसांपासून फक्त आरवी विराजलाच तिथं, म्हणजे मी बोलता बोलता त्यांना सांगितलं होतं की तिथं प्राणी पण आहे, तिथं वाघ आहे, सिंह आहे. तर मग तेव्हापासून त्यांनी लक्षातच ठेवलेलं होतं की आम्हाला वाघ सिंह बघायचे म्हणून. मग त्यांच्या निमित्ताने चला, माझं पण झालं, कारण मी खूप लहान असताना तिकडे गेली होती. माझ्यासाठी पण एक पिंजरा करा म्हणा. ना खाने का पीने का आराम से रहने का नाही. आलेल्या छोट्या पोरांना घाबरवायचं. तिथे का नको, तिथं ऊन लागल. उतर खाली विराट, खाली उतर. स्मार्टला 1 ते 4 बंद राहतात काय आता. त्या दिवशी आम्ही त्या दिवशी विचार केलता. अरे बघ ना काय ते कोण म्हणे. तिकडे गेल्यानंतर फिरल्यानंतर कळालं की तिथले बरेचसे प्राणी आता नाही आहेत. जसं की तिथे बिबट्या पण होता, पण आता बिबट्या नव्हता. त्यानंतर हत्ती पण तिथे होते, शिव पार्वती म्हणून होते, पण ते पण आता तिथे नाही आहेत. बरेचसे प्राणी तिथले कमी झालेले आहेत आता. आणि त्यातले त्यातनं खरंच ऊन पडल्यामुळं नको वाटत होतं खरं तर फिरायला. पण एवढ्या दूर तेवढ्यासाठी आलो आहे म्हटलं तिथे, तर फिरणं पण गरजेचं होतं. आणि जे मेन 2-3 सिंह वाघ जे मुलांना दाखवायचे होते ते पण दाखवायचं होतं. त्यामुळं मग सगळंच कंटाळा आला होता उन्हामुळं, पण तरी पण सगळंच बघून घेतलं. विराज त्याला करून दाखव, माकड चाळे करून दाखव. हा तिल धर ग मम्मी. मी पण लांब अशी उंची जंप नाही करते, लांबी दाखी. यस भालू. दाखव काढा का पिऊ. 2 आहेत. एक बच्चा है, एक बड़ा बच्चा है. और बाहेर का इकडे ना आतमध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सापांच्या जाती आहेत, म्हणजे बऱ्याच प्रकारचे साप आतमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर काही कासव पण आहेत. थोडंफारच मी शूट घेतलेलं आहे. सगळ्याचं जर शूट घेत बसले असं तर व्हिडिओ खरंच खूप जास्त मोठा झाला असता. त्यामुळे मी खूप थोडं शूट इथं घेतलेलं आहे. मग ते स्लोच चालतात आणि रॅबिट फास्ट चालतो. रॅबिट पण असेल पुढे कुठेतरी. चल बघूया. चलो. इथं बघ, इकडे ये, इकडे ये. इथे जर तुम्ही बॅकग्राऊंडचा आवाज लक्ष देऊन ऐकला ना, तर इथे मला पप्पा म्हणतायत की हे बघ ना सीमा. म्हणजे बघा ना, आपण किती जरी मोठं झालं तरी आपल्या आईवडिलांसाठी आपण लहानच असतो. म्हणजे हे सगळं मला वाटत होतं की माझ्या लेकरांनी बघावं. म्हणजे मी एक एक गोष्ट दाखवायला आरवीला आवाज येत होते की आरवी हे बघ ना, आरवी हे बघ ना. आणि मला पप्पा आवाज येत होते की सीमा हे बघ ना, हे बघ ना म्हणून. तुमच्याकडे पण असं होतं का? तुमच्या पण आईवडिलांना वाटतं का की तुम्ही अजून खूप लहान आहे, तुम्ही पण अजून ते सगळं बघायला पाहिजे म्हणून? जर होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यांना काहीच फरक नाही पडत, काही करा, आवाज द्या का काही करा, काही करा. त्यांच्यासाठी आपण प्राणी आहे.
दात बघ कशी वर खाली वर खाली जाते ऑरेंज लय कमी झाले आता आहे ना. व्हाईट वाला एक संख्या कमी झाली एकच आहे. नाही असं नाही. वाघ आहे ना. वाघ आहे ना. हे इकडे उठलं बघ मम्मी उठलं बघ. इथे हे जे अय्यो आवाज तुम्ही ऐकताय ना ते तिथं त्या वाघाचा आवाज एवढा खरंच डेंजर वाटत होता ना, म्हणून ते पटकन तशी रिॲक्शन निघाली होती. जर लक्ष देऊन ऐकला तर तुम्हाला पुढे ऐकायला मिळेल. हा का नाही आवाज काढायचा है ना? हा ना? आवाज देते हे आवाज नाही काढायचे. तिकडचं काढते आता काढते आवाज. आता उठले ना ती. आळशी ते आळशी ते इकडचं अंग तिकडे करून झोपलं. मी तेच बोर्ड बघत होते, सिंह पण आहे म्हणलं इथं. बघ हो, जंगल का राजा देख आरवी. लय माग जाऊन बसले, लय माग जाऊन बसले. त्याची केसच नाही. बघता येते आता उडी. आजा शेर. चला जायचं का त्याच्या जवळ विराज? तिथं ते आपल्याला नाही सोडत. तुझ्यावर बघा लागलो. जिंगल करायचं. इथे आम्ही सगळे प्राणी बघून झाले होते आणि आता जायला निघालो होतो, पण परत पुढे कळालं की अजून मत्स्यालय पण इकडे बाकी आहे म्हणून मग आता आम्ही मत्स्यालय बघायला पुढे निघालोय. फार विशेष काही नव्हतं, पण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे मासे त्या मत्स्यालयात होते. म्हणजे बघून छान वाटत होतं कलरफुल मासे बघून. तिथून पुढे जवळच माझ्या दोन्ही पण मावशीचं घर आहे. हे माझ्या लहान्या मावशीचं दुकान आहे आणि माझ्या मोठ्या मावशीचं पण हॉटेल आणि जिम. तिकडे पण आम्ही गेलो होतो, पण तिकडचं काही शूट करणं मला झालं नाही कारण वेळ खरंच खूप कमी होता आणि मोजून 10-10 मिनटंच आम्ही दोघींकडे थांबलो आणि तिथून पुढे लगेचच निघालो होतो कारण बराच वेळ होत होता. विराजचा आज तिथीनुसार बड्डे होता, त्यामुळं माझ्या भावाच्या मित्रांनी पण केक वगैरे काही आणून ठेवलेला होता. त्यामुळे आम्हाला तिथून पुढे घरी जाऊन विराजचा बड्डे पण करायचा होता. त्यामुळं वेळेत पोहोचणं पण गरजेचं होतं, म्हणून मग आम्ही इथून लगेचच निघालो होतो. चल मग पंढरपूरला. पेपरच नाही झाले. ए तुझी बहीण येते. तिथून आम्ही घरी आलो आणि विराजच्या बड्डेची तयारी केली आणि तेवढ्यात लाईट गेली होती आणि ही लाईट एवढी डीम आलेली होती ना, पण बरं तेवढी तरी आली बड्डे होईपर्यंत, म्हणून बरं झालं. त्यानंतर रात्रभर लाईट अशीच होती कारण पावसाचं वातावरण होतं आणि वातावरण खूप बिघडलेलं होतं, त्यामुळे लाईट नव्हतीच.
ते येऊनच जाय नाही तर चाललाच जाय. शोल्डर हे बघ आधी इथे पायाला, मग गुडघ्याला, मग शोल्डरला, मग डोक्याला, मग फिरवायचं. करायचं नसतं तसंच केल्यासारखं करायचं. करावर पटपट चल. हा फास्ट. असं पुढं इथं लावायचं, गोल फिरवायचं. हा बोला ना 5 क्लिप वेगळ्या घेतल्या वाटतं. कॅन्डल आधी फूक. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विराज, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. पकड फुला नाही का आता नाही का बर बर चालेल हा हे स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे. स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे. चला तर मग आजच्या ह्या छोट्याशा सेलिब्रेशनसोबत माझा हा आजचा छोटासा व्लॉग पण मी इथंच थांबवते. भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. त्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.